जय भारत. आज आपण शक्तीस्थळाबद्दल थोडं समजून घेणार आहोत आणि त्या संदर्भामध्ये आपण 1 वर्षापूर्वी जागतिक पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने 700 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प संपूर्ण भारतभर करण्याच्या दृष्टिकोनातून जी चळवळ आहे ती पुढे नेण्याचं ठरवलं आणि त्याप्रमाणे आपण कामाला लागलो. मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष लागवड व त्याची जोपासना अशा दोन्ही गोष्टी आपण करत आहोत. पण भारत हा संपूर्ण जो आपण जर बघितलं तर भारताला समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. मग आमच्या लक्षात आलं की ह्या भारतामध्ये आपल्याला जर पर्यावरणाला वाचवायचं असेल तर लोकांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे आणि त्यातून ही शक्तीस्थळाची कल्पना सुचली. शक्तीस्थळ म्हणजे काय? वड, पिंपळ, औदुंबर, आंबा, जांभूळ, बेल इत्यादी जी झाडं आहे अशी 25 झाडं आपण लावायची आणि 25 झाडं लावताना एक 40 बाय 40 फुटाचा आपण जर स्क्वेअर तयार केला, चौकोन तयार केला आणि त्याच्या बाउंड्रीवरती ही झाडं 40-40 फुटाच्या अंतरावर जर लावली, 20-20 फुटाच्या अंतरावर जर लावली तर 25 झाडांचं एक चांगलं ठिकाण बनतं नैसर्गिक आणि त्याला आपण शक्तीस्थळ म्हणतो. कारण ही संपूर्ण जी झाडं आहे वड, पिंपळ, औदुंबर आणि नारळ, बेल ह्या सगळ्यांना एक चांगल्या प्रकारचं महत्त्व आहे. आणि संतांनी पण म्हटलंय की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. आता ह्या सगळ्या गोष्टी भारताच्या आपण जर नीट समजून घेतल्या आणि ती नाडी जर आपण ओळखली तर आपल्याला 700 कोटी वृक्ष लागवड करणं फार सोपं जाईल. आणि म्हणून हा संकल्प आपण केलेला आहे. त्याच्यातून या शक्तीस्थळ प्रत्येक गावामध्ये एक शक्तीस्थळ किंवा प्रत्येक वार्डमध्ये एक शक्तीस्थळ झालं तर त्या शक्तीस्थळाच्या 40 फूट बाय 40 फुटाच्या जागेमध्ये ती जागा निर्माण होते, निसर्ग निर्माण होतो आणि त्याला संरक्षण देणं पण सोपं असतं. त्याचबरोबर गाव असेल, वार्ड असेल, गल्ली असेल तर ह्या सर्व ठिकाणी एक शक्तीस्थळ कुणाच्याही देणगीशिवाय, कुणाच्याही पैशाशिवाय निर्माण करायचं नाही. कारण त्याच्यामध्ये लोकांच्या भावना, लोकांची आस्था जोडलेली असते आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला ते शक्तीस्थळ बनवण्यासाठी जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेने ते करायचं आहे. आणि अशा प्रकारचं ज्यावेळेस आपण शक्तीस्थळ आपण याला शक्तीस्थळ का म्हणतो तर आपण बघतोय की आपलं सध्याचं पर्यावरण जे ज्या पद्धतीने तापमान वाढत चाललेलं आहे तर 4 वर्षामध्ये हे तापमान इतक्या प्रमाणात वाढेल की प्रत्येक वर्षी 1 ते 1.5 डिग्री सेल्सिअसने हे तापमान वाढतंय आणि 4 वर्षामध्ये असंच जर वाढत राहील तर जीवसृष्टी नष्ट होण्याची भीती आहे. तेव्हा आतापर्यंत आपण ज्या धार्मिक किंवा इतर कोणत्याही धर्माच्या गोष्टी आपण ज्या करतोय त्याच्यातून कधी पर्यावरण संरक्षणाचं काम तशा अर्थाने मोठ्या प्रमाणात झालेलं नाही. म्हणून आपण निसर्ग धर्माचं काम करूया. 4 वर्षामध्ये आपल्याला या निसर्गाकडे अतिशय चांगल्या भावनेने बघायचं आहे आणि ही भावना जर आपण आपल्या मनात आणली, ही श्रद्धा जर आपण आपल्या मनामध्ये ठेवली तर संपूर्ण भारतामध्ये आपल्याला जे आपण पूजा अर्चा करतोय, वडाची करतोय, पिंपळाची करतोय, औदुंबराची करतोय आणि तशा दृष्टिकोनातून त्यांना धार्मिक अधिष्ठान पण आहे. मग एवढं सर्व असताना, एवढी सर्व श्रद्धा भारतीयांची झाडावरती असताना तरी सुद्धा भारतामध्ये वृक्ष लागवडीचं प्रमाण फार कमी आहे. जमीन आहे, पाणी आहे, हवा आहे. म्हणून आपण आपल्या श्रद्धा संपूर्ण या निसर्गाकडे नेऊया, शक्तीस्थळ निर्माण करूया आणि प्रत्येक गावात एक शक्तीस्थळ निर्माण झालं तर श्रद्धेने निर्माण करण्याची गोष्ट असल्यामुळे, श्रद्धेतून आणि भावनेतून निर्माण होत असल्यामुळे कुठेही त्याला एक पैसाही कोणाला डोनेशन करण्याची गरज नाही. त्या गावाने ते करायचं आहे. आणि हे करण्याच्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्र्यांपासून व पंतप्रधानांपासून आम्ही आव्हान करतोय सगळ्यांना की त्यांनी जे निवडून आलेले आमदार, खासदार सगळ्यांनी आपल्या गावामध्ये, मतदारसंघामध्ये प्रत्येक गावामध्ये एक शक्तीस्थळ बनवावं. त्यांनी आदर्श निर्माण करावा आणि तो आदर्श भारतामधली 140 जी कोटी जनता आहे ती फॉलो करतील आणि त्याच्यातून एक चांगल्या प्रकारचं पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून मेसेज जाईल आणि 4 वर्षामध्ये 700 कोटींनी फळाफुलांनी बहरलेला भारत घडल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर या भारतामध्ये आपल्याला पुढचं जे जीवन सुजलम सुफलम व्हायचं असेल तर हाच पर्यावरणाचा एक मार्ग आहे आणि ह्या पर्यावरणाच्या मार्गातून आपल्याला परिवर्तनाकडे जाता येईल आणि पर्यावरणाचा सांभाळ करून आपलं जीवन सुसह्य करता येईल. जय भारत. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.